नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्य शासनाच्या रेशनसोबत साडी योजनेला जळगाव जिल्ह्यामध्ये यापूर्वी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असला तरी ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो महिला बऱ्याच दिवसांपासून वंचित होत्या. मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला आता पुन्हा एकदा गती मिळणार आहे. शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय शिधापत्रिकांना रेशनसोबत मोफत साडी देण्याची प्रक्रिया लवकरच वेगानं सुरू होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पाहता गतवर्षी रेशन दुकानदारांना 1,39,914 साड्यांचं वितरण करण्यात आलं होतं, तर यंदा ही संख्या वाढून 1,34,845 इतकी होणार आहे. त्यानुसार जळगाव तालुक्यामध्ये 13,340 महिलांना साड्या मिळणार आहेत. तसेच चाळीसगावमध्ये 17,193, रावेतमध्ये 10,630, जामनेरमध्ये 10,213, यावलमध्ये 10,647, चोपड्यामध्ये 9,900 साड्या, पाचोद्यामध्ये 9,500 साड्या, पारोळ्यामध्ये 7,300 साड्या, तर मुक्ताईनगरमध्ये 8,184 साड्या, याप्रमाणे साड्यांचं वितरण सुरू होणार आहे. जिल्ह्याभरामध्ये सुमारे 1,34,884 साड्यांची मागणी नोंदवली असून पुरवठा यंत्रणा काटेकोर नियोजनाद्वारे काम करत असल्यानं गोदामांमधून साड्यांचा पुरवठा वेळेवर करण्यात येणार आहे. प्रत्येक रेशन दुकानावरती पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यावरती भर दिला जाणार आहे. वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी केली जाईल. या योजनेचा फायदा अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना मिळणार आहे. अनेक कुटुंबांमध्ये महिलांना दरवर्षी नवीन साडी घेणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून मिळणारी मोफत साडी त्यांच्यासाठी एक मोठा आधार ठरते. ग्रामीण भागातील महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं असून सण समारंभ किंवा लग्नसराईच्या काळामध्ये याचा उपयोग होत असल्याचं सांगितलं जाते. दरम्यान यापूर्वी वितरण प्रक्रियेदरम्यान काही किरकोळ अडचणी समोर आल्या होत्या. काही भागांमध्ये सुरुवातीला साड्यांचा पुरवठा उशिरा पोहोचल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र प्रशासनानं त्याची तातडीनं दखल घेत पुरवठा सुरळीत केला. तसेच लाभार्थ्यांची अचूक नोंद ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणांचा वापर वाढवण्यात आल्यानं गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होतीये. जिल्हा पुरवठा विभागानं सर्व पात्र महिलांना आपल्या जवळच्या रेशन दुकानातनं साडी वेळेत घेण्याचं आवाहन केलंय. तसेच कोणतीही अडचण किंवा तक्रार आल्यास संबंधित तहसील कार्यालय किंवा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यातही सांगण्यात आलंय. शासनाच्या या योजनेमुळे केवळ आर्थिक दिलासाच मिळत नाही तर सामाजिक सुरक्षिततेची भावना देखील बळकट होती. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात अशा योजनांचा मोठा वाटा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल ताईंना आता दिलासा मिळतोय आणि रेशन दुकानावरतीच तुम्हाला मोफत साडीचं वाटप केलं जाणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका असणं फक्त आवश्यक आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.